1965च्या आसपासची गोष्ट असेल. मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये एक सभा होती. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री सुद्धा त्या सभेत उपस्थित होते. त्यांच्या समोरच मी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वावलंबी करू शकलो नाही तर मला फासावर द्या अशी गर्जना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली. ते मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. या घोषणेमागे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला पाहिजे ही जिद्द आणि तळमळ होती. तो काळ असा होता जेव्हा महाराष्ट्र धान्याच्या सुद्धा बाबतीत अमेरिकेवर अवलंबून होता. एकेका किलो गहू तांदूळासाठी लोक तासनतास रांगेत उभं राहायची. हेच बघून वसंतराव नाईकांनी ही परिस्थिती बदलली पाहिजे याचा ध्यास घेतला. तेव्हा आपलं एकरी उत्पन्न सरासरी 5 पोते होतं. पण हेच उत्पन्न जोपर्यंत एकरी 25 पोते होत नाही तोपर्यंत आपण स्वावलंबी होणार नाही हे वसंतराव नाईकांनी ओळखलं. तिथून पुढे हायब्रिड वाणाची माहिती त्यांनी घेतली आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. तेव्हाच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी हायब्रिड वाणामुळे अपंगत्व येतं, माणूस आंधळा होतो असे काही गैरसमज पसरवले. पण वसंतरावांनी त्याचं महत्त्व सांगणं मात्र सुरू ठेवलं. जोवर तुमचं उत्पन्न वाढणार नाही तोवर तुम्ही समृद्ध होणार नाही हे ते सातत्यानं शेतकऱ्यांना पटवून देत होते. शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव देण्यासाठी मग त्यांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करत ती रेशनवर देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी याला मोठा विरोध केला. पण पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पाठीशी उभे राहिल्याने ते शक्य झालं. तेव्हा ज्वारीचा भाव हा 35 रुपये क्विंटल होता, म्हणजे 35 पैसे प्रति किलो. यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत होतं. त्यामुळे नाईक साहेबांनी सर्व ज्वारी एकाधिकार पद्धतीने विकत घ्यायचं ठरवलं. विशेष म्हणजे 35 रुपये क्विंटल दर असताना त्यांनी शेतकऱ्यांकडून 65 रुपये क्विंटलनं ज्वारी विकत घेतली, म्हणजे जवळपास दुप्पट भाव दिला. बघता बघता खरेदी केंद्रासमोर ज्वारीचे पोतेच्या पोते जमायला लागले, बैलगाड्या यायला लागल्या. नंतर तीच ज्वारी रेशनमध्ये त्यांनी वितरित केली. यामुळे संकटाच्या काळात महाराष्ट्र जगला. त्यामुळेच महाराष्ट्राला जगवणारा मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचं कौतुक झालं. बरं, एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी राज्यात 4 कृषी विद्यापीठं मंजूर करून आणली आणि शेती क्षेत्रात सुद्धा संशोधन क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेलं. एकंदरीत महाराष्ट्राला त्यांनी स्वावलंबी करून दाखवलं आणि जनतेला दिलेला शब्द पाळला. नुकतीच त्यांची जयंती पार पडली आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या या योगदानाची वसंतराव वे तो घोर गरीबेरो पालनहार, गोर गोर हरद कर्ज नाईक साहेबेरो उपकार. वसंतराव वे तो घोर गरीबेरो पालनहार, गोर गोर हरद कर्ज नाईक साहेबेरो उपकार. नाईकेरो नायक वसंतराव नायक रे, सेवा भायार लारे ती गोरून सदारो रे. गहुली रे पहाड़े पर जन्मो एक हीरा रे. नायकेरो नायक मारो वसंतराव नायक.